हॅलो सगळ्यांना. आता आम्ही चाललो आहे मेन रोडला. तर आम्हाला मेकअपचं सामान आणायचं आहे थोडंसं आणि हल्दीची ज्वेलरी बनवायची तिचं पण सामान आणायचं आहे. तर आता आम्ही तिकडेच चाललो आहे. तुम्ही बघू शकता तर आता आम्ही आलो आहे कानडी मारुती लेनमध्ये. इथे सगळ्या प्रकारचे आपल्याला सामान भेटतील, ज्वेलरी मेकिंगचे, त्याच्यानंतर फ्लावर मेकिंगचे आणि बऱ्यापैकी चांगल्या वस्तू इथे भेटतात. तर बघू आता काय काय भेटतं. आता आम्ही बेस्ट दुकान शोधतोय की कुठे भेटेल आपल्याला पाहिजे ते सामान. तर आम्ही थोडं 2 मिनटं बाहेर थांबून पिंटरेस्टवरनं रेफरन्स घेतोय की आपल्याला एक्झॅक्टली काय काय घ्यायचं आहे. छान आहे. इथे तर खूप सारे कलर दिसत आहे, पण आता थोडं कन्फ्युजन होत आहे की नेमकं कोणत्या कलरचे घ्यायचे. पिंक, येल्लो, कोणता घ्यायचं राजश्री? पिंक घेऊया, येल्लो घेऊया. ठीक आहे चालेल. आय थिंक येल्लो घेऊ आणि मेहंदीसाठी ते थोडंसं पॅरेट कलरचं काय पर्पल, हळदीसाठी पर्पल पण छान दिसतं है ना. चालेल. पहिले येल्लो घेऊ आपण. आहेत ना, लूजवाले नाही आहे ना. आमची ताई खूप बारीक गोष्टी बघत असते. परफेक्शनिस्ट आहे ती आमची. आता आम्ही थोडं सामान घेतलंय. आता बाकीचं सामान अजून आम्ही दुसऱ्या दुकानात जातोय बघायला. एका दुकानात आमचं मन नाही भरत. आता आम्ही आमच्या नेहमीच्या शॉपमध्ये आलेलो आहे आणि इथे खूप सारी व्हरायटी आहे. खूप छान गोष्टी बघायला भेटतात. मी तुम्हाला सगळं एकदा दाखवते. हे बघा, तुम्ही पण बघू शकता इथे खूप साऱ्या व्हरायटीज आहेत. आणि इथे आलं की खरंच गोंधळायला होतं की एक्झॅक्टली घ्यायचं काय आपल्याला. खूपच कन्फ्युजन होतं मग. तरी आम्ही त्यातनं बरंचसं काही आम्हाला जे पाहिजे ते आम्ही सॉर्ट केलेलं आहे. आम्ही आधीच रेफरन्स काढून ठेवतो, म्हणजे मग जास्त टाईम नाही जात. आधी आपल्याला माहिती असलं ना आपल्याला काय घ्यायचं आहे, तर मग आपण फटाफट शॉपिंग करू शकतो कमी वेळात. हल्दी ज्वेलरीसाठी लागणारं सामान. तर आमचं सामान घेऊन झालं आहे आणि आता आम्ही चाललो आहे परत. कुठं जायचं पण? आपल्या गंगाकाठी आल्यानंतर असं मनात विचार येतो की आपण नाशिकमधले लोक किती नशीबवान आहेत ना, की म्हणजे आपण कधी पण आपल्याला जरा शांतता हवी असेल, एक प्रसन्न असं हवं असेल वातावरण, तर आपण पटकन इथे येऊ शकतो. आणि इथे खरंच फिरताना पण आम्हाला खूप छान वाटतंय. गंगाकाठी आलं की लगेच प्रसन्न वाटायला लागतं आणि शांत वाटायला लागतं. आणि आता तर नवीन गोदा आरती पण चालू झाली आहे नाशिकमध्ये. आणि असं पण ऐकण्यात आलं आहे की आता 31 जानेवारीला इथे महागोदा आरती होणार आहे. तर तुम्ही पण या बघायला. आम्ही पण जाणार आहोत. यावर्षी नाशिकमध्ये कुंभमेळा आहे, तर कुंभमेळ्याची तयारी जोरात चालू आहे. तिच्या ओळखीचे कोणीतरी भेटलेले, ती त्यांच्याशी बोलती आहे. तोपर्यंत मी आली इथे ज्यूस प्यायला समर्थ. मी म्हणजे आम्ही दोघे पिणार आहे. मेन रोडला आलो आहे आणि समर्थाचा ज्यूस नाही पिला तर नाशिकमध्ये राहून काय फायदा. खरं आहे. एकदा तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार, कारण कालच्या एका व्हिडिओनंतर परत आमच्या यूट्यूब फॅमिलीमध्ये 8 मेंबर ॲड झाले आणि आम्हाला त्याचा खरंच खूप आनंद होतोय. खूपच छान वाटतंय. खूपच आनंद झालेला आहे की एका व्हिडिओनंतर लगेच 8 मेंबर ॲड झाले. कारण ते 8 लोक पण खूप महत्त्वाचे आमच्यासाठी, कारण त्यांनी आमचा व्हिडिओ बघण्यासाठी त्यांनी त्यांचा वेळ काढला. थँक्यू सो मच खरंच. आणि हां, अजून एक गोष्ट सांगायची होती. आम्ही जी हलवा ज्वेलरी बनवली होती, आम्ही फर्स्टच ट्राय केलं होतं आणि त्याला खूप छान प्रतिसाद भेटला. आम्हाला आम्ही भरपूरदा रेंटवर दिला. त्याच्यानंतर आमचे 2 सेट सेल पण झाले आणि फर्स्ट टाईमच होतं, तरी छान प्रतिसाद भेटला. मग आम्ही ठरवलं आहे की ह्यावेळेस हळदीची पण ज्वेलरी आपण बनवूया आणि ती बनवण्यासाठी आम्ही सामान घ्यायला आलेलो होतो. आता सामान तर आम्ही घेतलेलं आहे आणि ज्वेलरी बनवायचे पण व्हिडिओ आम्ही टाकूच लवकरच.
घरी जाता जाता पण भाजीपाला घेऊनच जावा लागतो. घरची जबाबदारी पण तेवढीच महत्वाची आहे. आता चाललोय घरी आम्ही. घरचे कामं वाट बघताय आता. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.